तर नमस्कार मित्रांनो, आज सकाळ सकाळी विद्युताने आम्हाला काही औषध आणायला पाठवल्याने मित्रांनो, ती औषधे घेऊन आम्ही पहिला डिक्कीत टाकले. डिक्कीत टाकून आम्ही शेडकडे चाललो. शेडवर जाऊन औषधं ठेवतच होतो. तेवढ्यात विद्युदा हरण्याला तयार करत होते मित्रांनो, कारण घरपोचसाठी जाणार होता. आम्ही पण शंभूला पुसून घेतले मित्रांनो स्वच्छपणे. शंभूचं झाल्यावर सोन्याला पटापट पुसून घेतले मित्रांनो, कारण उन्हाळ्यात घाम सुटलेला असतो बैलांच्या अंगाला. तेवढ्यात उमराणीतलीच एक गाय आली मित्रांनो. ही गाय लावताना लय पिडत होती. जशी तशी हिला आम्ही हरण्याकडने भरवून तिला कन्सिवांची बाटली पाजली मित्रांनो. तर विद्युताने हे मागचं आपल्याला काढायला सांगितलेलं मित्रांनो. तर पटापटा हे काढून घेतले आम्ही. काढून घेऊन आम्ही पाण्या नाही गेलो मित्रांनो, कारण माणसं खूप लांबून आलेले असतात, त्यांना पाणी लागते. तर आम्ही असंच श्रावणच्या दुकानकडने जाऊन फिरून आलो. तर तो पण जिलेबी सोडत होता मित्रांनो. याचा पण स्वतःचा व्यवसाय आहे मित्रांनो, गोडधोड सगळं स्वतः बनवतो. तर शेडवर येऊन मी पिंटूदा थोडं बोलत बसलो आणि नंतर दुपारी मी घरला गेलो जेवण करायला. आणि जेवण करून वैरण काढायला गेलो तर वातावरण थोडं पावसाचं होतं. आम्ही पटापटा वैरण गाडीवर ठेवून घेतली आणि शेडवर जाऊसपर्यंत पाऊस चालू झालता मित्रांनो. तर तसल्या पावसात करेवाडीची गाय आली मित्रांनो. तर ती आम्ही लवकरात लवकर भरून घेतली, कारण पावसाचं वातावरण होतं मित्रांनो. तर रात्री आम्ही सगळ्या बैलांची चांगली सोय केली, कारण पाऊस लय चालू होता मित्रांनो. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो. धन्यवाद.